त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना तुम्ही, टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करतात आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलं आहे गृहमंत्रीपदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकला आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची या रस्त्यावरून झेंडा काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करणार नसाल तर नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलं आहे. मिंदे सेना काय आहे, मी नेहमी म्हणतो ना, हे अंडरवर्ल्ड आहे. हे अंडरवर्ल्ड सगळे गुंड मिंदे सेना पोचते आहे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. मी इतकंच सांगेन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं, मला झेपत नाही किंवा माझं गृहमंत्रीपद मी चालवत नसून कोणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि हे दिल्लीतले जे कोणी आहेत ते अशा प्रकारच्या गुंडगिरीला उत्तेजन देत आहेत आणि पाठीशी घालत आहेत. हे त्यांनी एकदा समोर येऊन जनतेला महाराष्ट्राच्या सांगायला पाहिजे. टीका केलेली होती, आता काल पुणे मेट्रो स्थानकावर बादल्या ठेवलेत अक्षरशः आहेत ना, सर्वच आहे. विधान भवन पण गळत आहे, बालद्या आपला इथे सुद्धा आहेत, मुंबईत लोकल गळत आहेत. काल बघितलं वंदे भारत गळत होती. सगळंच गळत आहे यांचं. ढगाला लागली कळं पाणी थेंब गळं अशी या सरकारची अवस्था आहे. राम मंदिराचा विषय होता की ज्या अनिल शुक्ला हे क्रमांक 1 चे आरोपी त्यांना ठरवण्यात आलेले आहेत. अनिल शुक्ला असतील, चंपतराय असतील, यांची हकालपट्टी झालेली आहे ट्रस्टवरून, त्याचे राजीनामे घेतले गेले आहेत. पण ज्या प्रभारी नेमणुका केल्या गेलेल्या आहेत त्या तुम्हाला रामभक्त म्हणून किंवा या आंदोलनात पुढाकार असलेला पक्ष म्हणून पटतात. चोरांच्या जागी चोर आले असं आता समोर आलंय. जे कोणी आता आलेले आहेत चंपतराय यांच्या जागी, काय बजरंग बागडा का भागडा ते असते, कोणी असेल ते कोणी असते, न्यायमूर्ती पण असते, हे असतील ना. पण ते नाल्कोचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत आणि CBI चौकशी सुरू आहे. त्यांनी अनेक विषयामध्ये अनेक प्रकरणामध्ये हात मारलेला आहे, म्हणजे त्यांना हात मारण्याची सवय आहे. आता अशाच माणसाला चंपतराय यांच्या जागी राम मंदिराचं महासचिव नेमून कोणतं पापसाधन करताय संघ, विश्व हिंदू परिषद किंवा सरकार? म्हणजे एक चोर गेला दुसरा चोर आला, एवढंच आहे. यांच्याकडनं काय अपेक्षा करा? म्हणून राम मंदिर लुटीविरुद्ध आमचं आंदोलन सुरू राहील, कारण मंदिराची लूट यापुढेही सुरू राहील. ते मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, काय त्यांचं नाव, काय गिरी 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 हां, ते पत्रकारांच्या प्रश्नांना काल उत्तर देऊ शकले नाही. आपण पहा, त्यांना काही प्रश्न पत्रकारांनी विचारले तेव्हा ते केले. हेच ते मिस्टर गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली. यांची अक्कल. हां, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणारे हे कोषाध्यक्ष आहेत. हेच ते गिरी ज्याने असं सांगितलं की ईडी जशा धाडी घालते तशी शिवाजी महाराजांनी सुरतेवर धाड घातली. काय कर, हे असे कोषाध्यक्ष हे भगवे कपडे घालतात आणि राम मंदिराचे सेवक म्हणून फिरतात. हां, शिवाजी महाराजांची तुलना आपण कोणाशी करताय? आपण कोषाध्यक्ष आहात, तुमच्या कोशाची लूट चालली आहे ते तुम्हाला माहीत नाही.
त्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा, त्याची उत्तरं पत्रकाराने शोधण्याचा प्रयत्न करा, जी उत्तरं कोषाध्यक्षाने टाळलेली आहेत. तर त्या संदर्भात गोविंद देवगिरी यांना जेव्हा विचारलं की चांदीची वीट तुम्ही जेव्हा त्यांना दिली होती ती कोणाकडे दिली असं त्यांनी सवाल केलाय तुम्हाला. ते कशाला सवाल करतात? तेव्हा ते होते का ट्रस्टवर? म्हणून तर म्हणतो ना, कोणाला नेमताय तुम्ही, कोणाला नेमताय? उद्या महाराष्ट्राचे चंपतराय गिरीश महाजन आहेत, त्यांना तुम्ही भव्य कपडे घाला आणि कोषाध्यक्ष करा म्हणजे वाटच लागली. हो, गिरीश महाजन इकडले चंपतरायच आहे ना, कुंभमेळा त्यांच्या ताब्यात आहे. ते नवे चंपतराय आहेत महाराष्ट्राचे, देवेंद्रजींनी नेमलेले. बोलिए. बद्रीनाथ और केदारनाथ का मंदिर की कमेटी की जांच बोली है, उसमें भी क्या आपको लगता है घोटाला? नहीं, 2 लोगों को सस्पेंड किया है. घोटाला है सब मंदिरों में, पूरे मंदिर में घोटाला है, घोटाला. आप कौन सा भी मंदिर लीजिए, सब मंदिर पर बीजेपी का कब्जा है और सभी मंदिर पे घोटाले चल रहे हैं. राम मंदिर से लेकर बद्रीनाथ तक, सोमनाथ से लेकर अयोध्या तक, कहाँ भी जाइए, जहाँ बीजेपी की सत्ता है और जहाँ के मंदिर बीजेपी के कब्जे में है, वहाँ लूट मार चल रही है. चलिए, थैंक यू. जो कमेटी निकली, समिति पे जो संपत्राय है वो एसआईटी गठित हो गई है, इस पर क्या कहना है? नहीं, कैसा? एसआईटी का जांच होगा. देखो ये ट्रस्ट में सभी चंपतराय है. ये जो राम मंदिर ट्रस्ट है ना, उसमें हर व्यक्ति चंपतराय है, कोषाध्यक्ष से लेकर ट्रस्ट के अध्यक्ष तक एक ही विचारधारा के लोग हैं. क्या राम उनकी जागीर है क्या? ये राम के मालिक बन गए? दूसरे कोई राम भक्त नहीं है इस देश में, आप ही है. वीएसपी और संघ वाले और बीजेपी वाले, क्या हम लोग राम भक्त नहीं है? अखिलेश यादव राम भक्त नहीं है, मायावती राम भक्त नहीं है, ममता बनर्जी राम भक्त नहीं है, आप ही है क्या? हाँ, राम को खाने वाले लोग हैं ये. चलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.